Hello friends, I am Mr. Ravi Azare from Civil Department. So today we are studied about a fifth chapter and part number 6. तर मित्रांनो, आपलं जे प्रिव्हियस लेक्चर झालेलं होतं तर त्याच्यामध्ये आपण डिटेल स्टडी बघितलेलं होतं की डिस्टेंपर म्हणजे काय, त्याचे कोणकोणत्या प्रकारच्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचे कोणकोणते टाईप्स आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, आजचं जे काय आपलं लेक्चर आहे तर ह्यामध्ये आपल्याला डिटेल स्टडी बघायचा आहे तो म्हणजे व्हर्निशेस. तर आता मित्रांनो, व्हर्निशेस हा एक पेंटमधलाच टाईप आहे. तर नक्की व्हर्निशेस म्हणजे काय आहे आपण डिटेल ह्याच्या अभ्यासातून बघूया. व्हर्निशेस इज अ सोल्युशन ऑफ रेझिनस सबस्टन्स इन ऑइल, टर्पेंट ऑइल ऑर द अल्कोहोल. म्हणजे जे काय व्हर्निशन म्हणजे आपण ज्याला म्हटलेलं आहे ते एक लिक्विड टाईप ऑफ द सोल्युशन आहे आणि त्याचा वापर आपण ऑइलमध्ये असेल, टर्पेंट ऑइलमध्ये असेल किंवा अल्कोहोलमध्ये असेल तर ह्या तिन्ही फॉर्ममध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. द व्हर्निशेस सोल्युशन ऑन ड्राईंग ऑर इव्हॅपोरेशन फॉर्म्स इट इज हार्ड, ट्रान्सपरंट अँड ग्लॉसी फिनिश शुड बी ऑब्टेन्ड. म्हणजे जर आपण जर व्हर्निश एखाद्या मेटलवर किंवा एखाद्या पार्टवर आपण जर अप्लाय केलो तर त्या असणाऱ्या मेटलवर आपल्याला हार्ड मटेरियल किंवा हार्ड एक लेअर मिळतो. त्याच्यावरून आपल्याला ग्लॉसी फिनिश असेल किंवा अदर टाईप ऑफ जो फिनिशेस असेल ते आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन होतं. तर ह्याला आपण म्हणतो व्हर्निशेस. आता याचा जर वापर बघितला म्हणजे युजेस ऑफ व्हर्निशेस जर बघायचं झालं, इट शुड बी युजेस फ्रॉम द वुडन सरफेस अँड इट ऑल्सो इम्प्रूव्ह देअर अपॅरन्स अँड प्रोटेक्शन फ्रॉम द ॲटमॉस्फेरिक एजंट. म्हणजे व्हर्निशेस हा एक सेम पेंटचाच टाईप आहे आणि ह्याचा वापर आपण एखाद्या पेंटप्रमाणे करतो. त्या ठिकाणी आपल्याला हार्ड, ग्लॉसी आणि एक चांगला अपॅरन्सचा आपल्याला सरफेस ऑब्टेन होत असतो. त्याला आपण म्हणतो व्हर्निश. आणि अशा प्रकारे त्याचा वापर करून आपण एखाद्या वुडन मटेरियलला आपण प्रोटेक्टसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. आता प्रॉपर्टी बघायच्या झाल्या तर हे ड्राय क्विकली आहे आणि रॅपिडली आहे, म्हणजे लवकरात लवकर वाळतं. त्याच्यानंतर आफ्टर द ड्राईंग इट शुड गिव्ज हार्ड, टफ अँड रेजिस्टन्स टू विअर अँड ड्युरेबल. एकदा जर काय हे असणारं व्हर्निश आपलं त्या पदार्थावरचं वाळलं तर आपल्याला त्या ठिकाणी हार्ड, ड्युरेबल आणि ग्लॉसी सरफेस आपल्याला तिथे मिळतो. त्याच्यानंतर युनिफॉर्म फिनिश्ड अपॅरन्स आणि जो काही लुक मिळणार आहे आपल्याला तो अगदी उत्तम आणि दिसायला चांगला असा लुक आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारच्या त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात. त्याचे टाईप जर बघायचे झाले तर ऑइल व्हर्निश दिलेला आहे, टर्पेंट ऑइल आपल्याला दिलेला आहे, स्पिरिट व्हर्निश दिलेला आहे आणि वॉटर व्हर्निश दिलेला आहे. तर अशा प्रकारचे व्हर्निशेस मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्राईजमध्ये आपल्याला अवेलेबल होत असतात आणि अशा प्रकारे याचा वापर आपण करत असतो. आता ऑइल व्हर्निश जर बघायचं झालं, दिस व्हर्निशेस आर मेड फ्रॉम दी हार्डेस्ट रेझिन. आणि ऑइल व्हर्निश जे काय असतं ते एखाद्या हार्ड रेझिन्सपासून तयार केलेलं असतं आणि ह्याचा वापर जर बघायचा झाला तर एक्सपोज्ड वर्क असेल किंवा एखादं पॉलिश्ड वर्क असेल तर अशा ठिकाणी ह्या ऑइल व्हर्निशचा वापर केला जातो. आणि कॉमनली ह्याचा वापर एखादं जॉइनरी असेल किंवा फिटिंग ऑफ हाऊस असेल अशा बोथ करण्यासाठी याचा आपण वापर करत असतो. टर्पेंट ऑइल व्हर्निश, तर टर्पेंटाईन व्हर्निशचा वापर झाला. इट इज अ सॉफ्ट व्हर्निश. हे एका प्रकारचं सॉफ्ट व्हर्निश असतं. म्हणजे सॉफ्ट म्हणजे मऊ न घेता तर थोडंफार सॉफ्ट, म्हणजे ह्याच्यावर जर आपण जोराचा मारा केला तर कलर पडत नाही किंवा व्हर्निशच निघून जात नाही, अशा प्रकारचं ते मटेरियल असतं. आणि केरोसिन रेझिन्स असेल किंवा अदर स्पिरिट असेल तर अशा प्रकारे ह्याचा वापर होत असतो. आणि मॅक्झिमम वुडन फर्निचरवर ह्याचा वापर केला जातो. शक्यतो मेटलवर ह्या व्हर्निशचा वापर केला जात नाही. आणि स्पिरिट व्हर्निश जर बघायचं झालं तर हे सुद्धा आपल्याला सॉफ्ट रेझिन्सनुसार तयार होत असतं आणि इट इज ऑल्सो डिझॉल्व्ड इन स्पिरिट्स ऑफ वाईन. एखाद्या स्पिरिटमध्ये हे सहजरित्या डिझॉल्व्ह होऊ म्हणजे सहज वितळू शकतं किंवा विरघळू शकतं. आणि याचा वापर जर बघायचा झाला तर ओनली इट इज युज्ड फॉर द फर्निश पर्पोज. फर्निचर एखादं असेल तर त्याच्यासाठी ह्याचा वापर केला जातो.
आता क्लॅडिंग मटेरियल, तर आता मित्रांनो ह्याच्या आधी सुद्धा आपण क्लॅडिंग म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघूया की क्लॅडिंग म्हणजे नक्की काय. तर क्लॅडिंग इज ए मोस्टली अप्लाइड ऑन द एक्सटेरियर वॉल ऑफ ए बिल्डिंग. तर बिल्डिंगच्या बाहेर साईडला आपण फरशी बसवतो किंवा अदर टाईपचं मटेरियल बसवतो, त्याला आपण म्हणतो असतो क्लॅडिंग. तर युजेस बघायचा झाला तर व्हरायटी ऑफ पर्पजमध्ये याचा वापर केला जातो. मग एक नंबरला आपल्याला दिलेला आहे म्हणजे एक्सटेरियर ऑफ ए स्ट्रक्चर दिलेला आहे, म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर केला जातो. किंवा इन्सुलेट ऑफ ए बिल्डिंग, तर बिल्डिंगला आपण एखादी इलिव्हेशन पर्पज वगैरे अचीव करणार असेल अशा ठिकाणी याचा वापर केला जातो. किंवा टू मॅच अपॅरन्स ऑफ एक्सटेन्शन विथ रेस्ट ऑफ द हाऊस, तर ज्या ठिकाणी आपल्याला एखादं फार्म हाऊस प्रकारे आपल्याला एखादं बिल्डिंग उभं करायचं असेल तर अशा ठिकाणी मित्रांनो ह्याचा वापर केला जातो. प्रॉपर्टी जर बघायच्या झाल्या तर इथं हे ड्युरेबल आहे, लाईट वेट आहे आणि इन्सुलेशन आहे. तर अशा प्रकारचे असणारं वॉल क्लॅडिंग मटेरियल हे मित्रांनो हार्ड असतं, ते म्हणून ते ड्युरेबल आहे. लाईट वेटसुद्धा या ठिकाणी ते मटेरियल आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल्स असतात. आणि इन्सुलेशन्स, मग ते हीट इन्सुलेशन असेल, त्याच्यानंतर थर्मल इन्सुलेशन असं असेल, तर अशा ठिकाणी त्याचा आपण वापर वेगवेगळ्या प्रॉपर्टीनुसार आपण करत असतो. आता मार्केटला जर बघायचे झाले तर वॉल क्लॅडिंग मटेरियल हे वेगवेगळ्या प्रकारे असतात. तर एक नंबरला आपल्याला बघायला मिळतो ते म्हणजे वूड क्लॅडिंग, म्हणजे लाकडाच्या फळ्यासुद्धा आपण बाहेरच्या साईडला बसवू शकतो. ब्रिक क्लॅडिंग, तर एखाद्या इलिव्हेटेड ब्रिक्स, त्याला म्हणतो आपण डेकोरेटिव्ह ब्रिक्स, तर त्या ब्रिकचा आपण वापर करून इलिव्हेशन पर्पज अचीव करू शकतो. त्यानंतर VPVC किंवा UPVC मटेरियलसुद्धा आपण त्या ठिकाणी वापरून वॉल क्लॅडिंग हे सुद्धा अचीव करू शकतो. त्याच्यानंतर कंपोजिट म्हणजे मिश्रण, मग त्या ठिकाणी ब्रिक किंवा स्टोन असेल किंवा वूड किंवा स्टोन असेल, अशा दोन मटेरियलचा कंबाईनमध्ये वापर करतो, त्याला म्हणतो कंबाईन्ड किंवा कंपोजिट. नेक्स्टला दिलं आहे म्हणजे मेटल क्लॅडिंग, काही वेळेस आपण स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या प्लेटासुद्धा त्या ठिकाणी बसवतो. आणि लास्ट टाईम म्हणजे लिनोलियम, तर लिनोलियमचा वापरसुद्धा आपण त्या ठिकाणी, हे एक स्पेशल मटेरियल आहे आणि ह्याचासुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे आता जसं आपण क्लॅडिंग बघितलं की कुठल्या क्लॅडिंगचा वापर कुठं कसा करतो आणि कुठल्या क्लॅडिंगला काय म्हणायचं, तर ह्या नोट्समध्ये तुम्हाला डिटेल दिलेलंच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वॉल क्लॅडिंग हा पार्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि लिनोलियम म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डिटेल दिलेला आहे, ते म्हणजे इट इज ए मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम रिन्युएबल मटेरियल, म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की एक प्रोसेस्ड मटेरियल आहे. आणि रिन्युएबल मटेरियल म्हणजे एखाद्या जुन्या मटेरियलपासून पुन्हा त्याच्यावर एक प्रक्रिया करून नवीन मटेरियल तयार केलं जातं. आणि त्यानुसारच ह्याचा वापर ऑइल असेल, पाईन रोझिन्स असेल, वूड फ्लोअर असेल आणि शक्यतो कॅनव्हास, बॅकिंग किंवा पिगमेंट ह्याच्यामध्ये ॲड केलेलं असतात. आणि फायनली जे मटेरियल तयार होतं मित्रांनो, तर त्याला आपण म्हणतो लिनोलियम. प्रॉपर्टी जर बघायची झालं तर हे हीट इन्सुलेशन आहे, त्याच्यानंतर ॲब्रॅजन रेजिस्टन्स आहे, म्हणजे एखादा जोराचा मार जरी पडला तर त्या ठिकाणी व्हायब्रेट्स होत नाहीत. वॉटरप्रूफ आहे आणि फ्री फ्रॉम फायर हजार्ड, आणि फ्री फ्रॉम फायर म्हणजे आगीचा वगैरे जर वापर झाला तर कोणताही फरक पडत नाही. युजेस जर बघायच्या झाल्या तर इट शुड बी यूज्ड ॲज ए फ्लोरिंग कवरिंगसाठी मित्रांनो याचा मॅक्झिमम वापर केला जातो. मग तो थिएटर असेल, असेंब्ली हॉल असेल, ऑडिटोरियम असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो या क्लॅडिंगचा वापर केला जातो. साईज जर बघायचे झाले तर 6 ते 7 फुटापर्यंत आपल्याला याचे पॅनल्स मिळू शकतात आणि ह्याचा वापर आपण क्लॅडिंग म्हणून करत असतो. आणि लास्ट आता पॉईंट आपल्याला बघायचा तो म्हणजे पेंट, व्हर्निश आणि डिस्टेम्पर. तर ह्या तिन्हीमध्ये आपल्याला कोणकोणते डिफरन्स बघायला मिळतात. तर पेंटमध्ये जर बघायचं झालं तर हे मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि मिक्सचर ऑफ मोर पिगमेंट असतात. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट ॲड केलेले असतात म्हणून आपण ह्याला पेंट म्हणतो. व्हर्निशेस बघायचं झालं तर हे होमोजिनियस कोलायडल डिप्रेशन सोल्युशन असतात, म्हणजे रेझिन्स. तर हे एकमेकावर अप्लाय करून रेझिन्स
आपल्याला व्हर्निशेस तयार होतात. आणि डिस्टेम्पर जर बघायचं झालं तर हा वॉटर पेंट असतो मॅक्झिमम. तर डिस्टेम्परचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करून त्या ठिकाणी इलिव्हेशन सुद्धा अचीव करत असतो. तर पेंटमध्ये बघायचं झालं तर ह्याच्यामध्ये पिगमेंट्स असतात, व्हर्निशेसमध्ये पिगमेंट नसतात आणि डिस्टेम्परमध्ये काही प्रमाणात सुद्धा पिगमेंट ॲड झालेले असतात. पेंट जर मध्ये बघायचं झालं तर नॉन ट्रान्सपरंट फिल्म तयार होते, म्हणजे ह्याच्यातनं कुठलीही एखादी रेज असेल किंवा एखादी हीट असेल तर ह्याच्यातनं ट्रान्सफर शक्यतो होत नाही. आणि व्हर्निशेस जर बघायचं झालं तर ह्याच्यातून एखादी फिल्म ट्रान्सफर होऊ शकते. आणि डिस्टेम्परला सुद्धा बघायचं झालं तर ह्या ठिकाणी कलर असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रान्सपरंट व्हायची शक्यता कमी असते. पेंट जो काय सरफेस असतो तर तो एखाद्या मेटल सरफेसवर किंवा वाईट सरफेसवर आपण अप्लाय करत असतो. व्हर्निशेस डू नॉट ॲब्स्टुरेट ऑन द सरफेस ऑफ द विच इज टू बी अप्लाइड. आणि शक्यतो व्हर्निशेस हा इंटरनल पार्टलाच आपण अप्लाय करत असतो. आणि डिस्टेम्पर जर बघायचा झाला तर तो हाईड सरफेसवरच मॅक्झिमम त्या ठिकाणी आपण अप्लाय केला जातो. पेंटमध्ये रेझिन्स जे काय असतात ते ह्या ठिकाणी यूज करत नाहीत. व्हर्निशेसमध्ये रेझिन्स असतात आणि डिस्टेम्परमध्ये सुद्धा रेझिन्स नसतात. आणि लास्ट पॉईंट म्हणजे पेंटेड जो काही सरफेस असणार आहे तो रिफ्लेक्ट हीट आणि लाईट करत असतो. म्हणजे पेंट एखाद्या मेटलवर किंवा सरफेसवर केलेला असेल तर लाईट आणि हीट जे रिफ्लेक्ट होते. पण व्हर्निशेसला बघायचं झालं तर ह्या ठिकाणी कोणतंही रिफ्लेक्शन आपल्याला दिसत नाही, पण तेच आपल्याला डिस्टेम्परमध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला रिफ्लेक्शन या ठिकाणी दिसू शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचा डिफरन्स सुद्धा आपल्याला एक्झामला काही वेळेस तुम्हाला 2 ते 4 मार्काला विचारू शकतात. त्यामुळे एक्झामच्या पॉईंटच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा आहे. आणि नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ द पेंट. तर पेंटचा वापर आपण कोठ्याने कसा करतो तर आपण तो बघूया. पेंट प्रोटेक्ट आयर्न अँड वूड फ्रॉम वेअर अँड टिअर. तर जो काय कलर असतो तर तो झिजण्यापासून म्हणजे प्रोटेक्ट करतो लाकडाला. पेंट ऑल्सो प्रोटेक्ट द वूड टाईप्स ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजे एखादं लाकडाला किडमुंग्या किंवा वाळवी लागण्याचं प्रतिबंध आपण या पेंटच्या माध्यमातून करू शकतो. इट ऑल्सो प्रोटेक्ट फ्रॉम रस्टिंग ऑफ ए मेटल. एखादं मेटल असेल तर ते गंजण्यापासून आपण कलरमुळे वाचवू शकतो. पेंट ऑल्सो रिफ्लेक्ट हीट अँड लाईट. हीट आणि लाईट हे पेंटमुळे रिफ्लेक्ट होते. आणि पेंटेड सरफेस प्रोव्हाइड स्मूथ अँड ब्युटिफुल अपॅरन्स. तर एखाद्या पार्टवर जर आपण पेंट केला तर त्या ठिकाणी चांगलं सरफेस आपल्याला बघायला मिळतं. तर ॲप्लिकेशन ऑफ डिस्टेम्पर. डिस्टेम्परचा वापर आपण कुठे करू शकतो तर एक नंबर दिले म्हणजे प्लास्टर्ड सरफेस ऑफ इंटेरियर वॉल. शक्यतो इंटेरियर वॉलवर आपण करत असतो. व्हाईट वॉशड ऑफ ए इंटेरियर वॉल. एखादी इंटेरियर सरफेसची जर व्हाईट वॉशड सरफेस असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा एक्सटर्नल सरफेस ऑफ द ब्रिक वर्क. किंवा काही वेळेस आपल्याला बाहेरचा सरफेस दिलेला असेल, मग तो कॉन्क्रीटचा असेल किंवा ब्रिकचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण तो डिस्टेम्पर सहज आणि सोप्यारित्या वापरू शकतो. तर मित्रांनो, 2 मार्काला काही वेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ पेंट किंवा पर्पज ऑफ पेंट विचारला असेल तर हा पॉईंट तुम्हाला लिहिणं महत्त्वाचं आहे. तर ह्या ठिकाणी आपला 5वा चॅप्टर जो काय आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असतील, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करून कळवू शकता. थँक्यू एव्हरीवन.